आज भाईला भेटला दिवाळी बोनस, पण दिवाळी बोनस बघून भाई झाला खुश. या भाईचा डायरेक्ट रातची 4:30लाच फोन आलता की जायचं आपल्याला कल्याणला. आपण पण लगेच उठून निघलो कल्याणला जायला. इकडं तर भाई गर्दी फुल होती. मग भाईनी डायरेक्ट 2 कॅरेट घेतलं फुलांचं. भाईला सांगला चल मार्केटमध्ये, तर भाई ना बोलतं. तसंच भाई 2 इल्या थैल्या भाईच्या हाताने दिल्या, तर भाईला आला राग. भाई आपल्याशी जापत नव्हता. पण तसंच भाई भाजी मार्केटला पोचलो, तर भाईने एक थैली आपल्या हाताने दिली. भाईला भाजी तर घ्यायची नव्हती, नुसतंच भाई मार्केट फिरत होता आणि आपल्याला पण भाई दमवलेला. 7 वाजायच्या आधी भाई आपण घरा आलो ना. दुपारचे काही ब्लॉग शूट ना केला आणि संध्याकाळचे आलो घरात. याही भाई आजच्या फटांगऱ्या वाजवायला कारलेल्या ना. जीत व्हायचं तर अजून लय स्टॉक बाकी आहे. आपल्या फटांगऱ्यात तर भाई जशाचे तशाच आपण एक पण ना फोरले. आपण फक्त यांच्या मागायचे ना फुकटमध्ये फोरायच्या. जेव्हा यांच्या खपतील तेव्हा भाई आपण कारू. तसंच भाई हाताने घेतला स्काय शॉट ना, फेकला भाई डायरेक्ट दाद्याच्या अंगावर. दाद्या भाई पिसालेला. ही भाई बापास लावात देत होती. मग सोरला भाई एक यांचीच अंगावर. तसंच भाई मगाने दादाच्या अंगावर स्काय शॉट फेकलेला, तर कारून भाई आपल्या अंगावर फेकायला आणलेला. त्याच्या हातांशा उचकून भाई त्याच्याच अंगावर फेकायला लागलो. यो भाई तर पहिल्यांदाच रॉकेट सुरू होता बघा, कधी घाबरले. रॉकेट की तेवढा उरला ना. केडी भाई आला तसा दुकानावले भाई बघा चिना बघा. आधी तर आपण सगळ्यांचं फटांगरं फोडून घेतले. तसंच आणलं रॉकेटचं बॉक्स ना, लागलो पटापट सोराला. जीत भाई तर फटांगऱ्या बघत होता ना. आजचा ब्लॉग भाई इथेच एंड करतो.